आईने भरपूर वाहनं घेतली आहेत. नवीन व्यवसाय लवकर नाही तू नमस्कार मित्रांनो, मी किरण पाष्टे आणि आपलं स्वागत करते आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर काल गौरी आल्यात आणि आज गौरीचा व्यवसाय आहे. तर बघाल तुम्ही काय काय असतं आणि आज मस्त चिकन वड्यांचा पण बेत आहे. तर ते पण आज मस्त एन्जॉय करायचं आहे. पाणी नाही येते आतमध्ये बाहेरून आणते लवकर नाही तू बस बस. बाबा कशी झोपलीत बघाय तेल लावलं तरी चालेल. ते आंबट झालं ना म्हणतात. सेशन चालू आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पर्यंत बघा, खूप काही इंटरेस्टिंग होईल आज. त्यामुळे खूप एन्जॉय करा. आणि जे कोकणात येऊ शकले नाहीत तर माझ्या व्हिडिओच्या मार्फत त्यांनी व्हिडिओ बघा. खाली फोटो काढूया. पाऊस आहे वाटी आम्ही काय खाल्ला बघू दे बघू दे बाकी बाहेर जेवण होतो. आमच्या डोक्याला ताप होत नाही. इकडे इकडे पुढे पुढे मध्ये मध्ये कुठे ठेवते तुला असं वाटणार नाही. हा मध्ये ठेव. आई दर आईने भरपूर वाहनं घेतली आहेत. नवीन व्यवसाय नाही असेल ठेवली तिथं.
तू वर ये, काकू येईल आपला व्हिडिओ कॉल येईल येईल तेव्हा तिथं बसून येतो. तर काय उभे आहेत ना तिथं, मग मी मोकळी झाली असती बाहेर. हा पैसे पैसे दाखवा. हो म्हणजे प्रेमच आहेत त्यांची. नारळ आहे नारळ नाही. निरंजन तिथं तीन घे. टोपी उलटी आहे. अरे वा 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 बहीण. तू पण काय ना काय देऊ? मीठ पाहिजे एक काम करा, या डोळ्यामध्ये मीठ घ्या आणि तो पहिल्यांदा तर मित्रांनो, व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. आणि चिकन मटणाचा जो बेत असतो तो गौरीच्या दिवशी आमच्या इथे असतो, म्हणजे कोकणात असतो, खूप ठिकाणी नसतो, आमच्या इथे असतो. आणि त्याच्यामागे अशी आख्यायिका आहे की जेव्हा गौरी घरी जेव्हा गौरी आलेली तेव्हा त्यांच्याबरोबर गण आलेले आणि ते गण मांसाहारी होते. त्या गणांसाठी हा चिकन मटणाचा नैवेद्य असतो. तर म्हणून खूप ठिकाणी कोकणात अशी प्रथा आहे. आणि मग ते लोकांनी मग स्वतःच खायला चालू केलं वगैरे असं काय काय आहे. त्यामुळे समजून घ्या. आणि आज भजन होतं, आजचा लास्ट दिवस होता आणि उद्या विसर्जन असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. खूप छान छान कमेंट पण करा. आणि आज व्हिडिओमध्ये थोडं वेगळं करायचा प्रयत्न केलाय, म्हणजे मी कमी बोललोय आणि दाखवलं जास्त आहे. म्हणजे प्रॉपर असं दाखवलं नाही की मी आता हे करणार आहे, त्यापेक्षा डायरेक्ट जे चालू आहे ते दाखवलंय. त्यामुळे थोडं वेगळं एक्सपेरिमेंट केलेलं आहे. तर नक्की त्यावरती पण कमेंट करा की कसं वाटलं तुम्हाला. चला बाय, गुड नाईट.